ही इथून जायचं नावच घेईना. मला परत एकदा मनीषाला भेटून पुढे काय करायचं ते ठरवलं पाहिजे. पोलीस तिला धमकावून गेलेत. त्या मकरांचा पत्ता लागल्याशिवाय गाव सोडायचं नाही. आता गावातून पळून कसं जायचं याविषयी तिच्याशी बोलावं लागेल. हो अहो लक्ष्मी ती माझी उठा त्याच्यावरनं. अहो पाय खूप दुखतायत. इथे एखादा स्टूल नाही का? पाय दुखतायत ना, मग घरला जा आणि माझ्यासाठी डबा पाठवा. डबा कशाला? आपण घरी जाऊन जेऊया. तसं पण माझं पाय दुखतायत. आपण बुलेटवर जाऊया घरी. दिसत नाही का हो इथं काम आहेत मला ती. हा बाथरूमला जातो सांगून तिथं अर्धा तास बसता. तेव्हा नाही आठवत काम. आत्ता बरी आठवतात. ओ जिथं झालं काकाची बायको लाली काकी, चला वाड्यावर. आपण बोलवलंय. पण लय जाम चिडलत बर का. काय तुम्ही सकाळपासून घरी नाही आले ना म्हणून. आता काय करू मी? ह्यांच्यावर ध्यान ठेवू का घरी जाऊ? हो लवकर चला की, नाही तर आपण तुम्हाला कायमच्या घराबाहेर काढतील. हो मी घरी जाते, पण हिथनं कुठंच जायचं नाही. हिथंच थांबायचं. काय चल. हो जिथे झालेलं काका, माझी तेवढी चड्डी टाईट करून द्या की हो. नंतर करतो जा. हा, नक्की. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, घे माग घे. हा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. हा येऊ सरळ येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. तुमच्या नवऱ्याचा अजून शोध लागला नाहीये, त्यामुळे पोलिसांना विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. हा येऊ दे सरळ येऊ दे येऊ दे. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. ओ बस बस बस, दुकानात निशील. आला कमाल. उतरा खाली आणि तिकडे बाजूला ठेवा. तुमचं दुकान आहे का? हो. तुम्हीच असता दुकानात? लय भारी दुकान. मला एक गोष्ट कळत नाही, एवढं कसलं गाड झोपल्याला तुम्ही? अरे चहा पिऊन माणसांच्या झोपा उडतात आणि तुम्ही गाड झोपला होता. आणि नंतर साहेब आलं, अजून कोणतरी येऊन गेलं, तरी तुम्हाला काहीच पत्त्या नाही. कसल्या ड्युट्या करता रे तुम्ही? अरे ते मला बी कळलं नाही. अरे एवढा जागसूत झोपणारा मी, हा जरा जरी खाट वाजले ना तरी मी जागा होतो. पण काय कशी एवढी गाड झोप लागली मलाच कळलं नाही. हो मला माहिती आहे तुझी झोप काय आहे ती. भूकंप आलास मेलास तरी जागा व्हायचा नाहीस तू. वा मस्त चालली आहे पार्टी. हा मला एक चहा सांगा, मस्त पार्टी करूया. हा काम काय होतच राहतील. काय सुधाकर, मकरांच्या मिसिंग केसची गाडी पुढे गेली का? नाही साहेब. लॅपटॉपचा काही पत्ता लागला? नाही साहेब. मग त्या मकरांचा काही पत्ता लागला? नाही साहेब. अरे मग काय करता काय तुम्ही? पोलीस स्टेशनात येऊन फक्त खुर्च्या गरम करतात का? एक माणूस तुमच्या बुडा खालून लॅपटॉप घेऊन जातोय, तुम्ही फक्त बसून राहता. अहो अशाने लोकांचा पोलिसांवर विश्वास बसणार तरी कसा? एक तर आधीच पोलीस स्टेशनामध्ये चोरी झालेली आहे, त्याची बातमी सगळीकडे पसरली आहे. अहो त्यानं डिपार्टमेंटची किती बदनामी झाली आहे माहितीये का तुम्हाला? सुधाकर, एका आठवड्यात मला मकरांच्या मिसिंग केस मध्ये प्रोग्रेस दिसला पाहिजे. आणि जर तसं काही दिसलं नाही तर सरळ नोकऱ्या सोडा आणि घरी बसा. चला लागा कामाला. काय बाई, लग्नाला 2-4 दिवस झाले नाही तर लगेच पोरीनं रंग दाखवायला सुरुवात केली. तर मोठ्यांनी बोलायचं सोडून तिला पाठीशी घालणं चालली. जिथे झाले काकाची बायको लाली काकी आली. कुठं गेली होती?
काय काम होतं तुझं दुकानावर? तुझा नवरा काय काम करतो माहिती आहे ना तुला? मग तिथं काय शोभेची बाहुली म्हणून गेली होती का? का तो पळून जाईल म्हणून त्याच्यावर पहारा ठेवायला गेली होती? घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आमच्या सोना म्हणजे काय वाटलं तुला? तुझ्या आईबापाने काय संस्कार केले नाही वर तुझ्यावर? आणि तो तिथं काम धंदा बघेल का तुझ्याकडे ध्यान देईल? हे बघ, एवढं तुझा जरी वेळ जात नसेल ना तर घरातली काम कर. ए तुम्ही दोघे याच्याकडे जरा ध्यान द्या होय. आणि घरातली कामं सांगा हिला. आणि तू बी सांगितलेली कामं कर. काय जा त्या श्यामलला मदत कर जा. ए तुम्हाला काय आता वेगळं सांगायचं का? नाही नाही, हे काय, मी तर चाललेच आहे. अहो तुम्हाला सांगते, काम नसलं ना मला तर बाई करमतच नाही. हा, आणि मी ऐकलंय तुमच्या दोघींमध्ये काय करू घडी चाललेली आहे का? याकरता अजिबात चालणार नाही. हे माझं हे तुझं हे करत बसायचं नाही. दोघींनी मिळून समजावा तिला, नवे सुनेला तुमच्या. हा. आओ पण मी आहे ना मग समजवेल, पण मग कुणी म्हणाला नको का माझी सून आहे, माझं मी बघून घेईल, तुम्ही मध्ये पडू नका. अरे पण कोणी म्हणायच्या तू म्हणत कशाला आणतीस? जरा खेळी मिळेना राहा की काय. नाही तर माझ्याशी गाठ आहे, ध्यानात ठेवा. निघा. तुला ताई चल की मी मदत करते तुला. चल. हा, काम करता करता एक गंमत सांगते. त्या दिवशी काय झालं माहिती का तुला? ए 5 1 5 5 2 10 5 3 15. ही लाली जरा जास्तच पाळत ठेवायला लागली आहे. आजपासून रोज रात्री लालीला ही पूड द्यायची, म्हणजे लाली गाढ झोपेल आणि मी बाहेर माझी कामं करायला मोकळा. हे काय असंच आला? असंच म्हणजे? नाही म्हणजे रोजच्या सारखं दूध नाही आणलं. देवी सिंग, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत ही पूड रोज रात्री लालीला द्यायची. आजचा दिवस पहिला. हो, ते दार बंद करता का? तुम्हाला असं वाटतं का मी यात काहीतरी टाकून देते म्हणून तुम्ही नेहमी मला प्यायला सांगता? द्या. झालं समाधान? असं का बघताय माझ्याकडे?
असं वागता माझ्यासोबत? तुम्हाला मी आवडत नाही का? पण मला तुम्ही आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. या पुढची अशी रिॲक्शन होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे बेशुद्ध होण्याआधी माणूस रोमॅन्टिक होतो. कोण आहे? ओस्मान. उस्मान. मनीषा मकरंद देसाई. हो मीच. पत्र आलंय तुमचं. पत्र? त्या इथे सही करा. प्रिय मनीषा, मला तुझी खूप आठवण येते. लवकरच मी तुला माझ्याकडे बोलून घेणार आहे. तुझाच नवरा मकरंद. कसं शक्य आहे हे? हे तर जिवंत नाहीये. मग कोणी पाठवलं असेल मला हे पत्र? त्यांचा खून झालाय हे मी आणि गोपाळ सोडून आणखी कोणाला तरी माहिती झालं नसेल ना? ते सगळं मला घाबरवण्यासाठी तर नसतील ना करत? काय आहे हे सगळं? मी मुंबईला आलोय. इकडेच एक नवीन बिझनेस सुरू केलाय. म्हटलं आधी जम बसवावा आणि मग तुला सांगावं. आता सगळं ओके, त्यामुळे तू इकडे येऊ शकतेस. तू लवकरात लवकर इकडे ये. आपण इकडेच नव्याने आयुष्याची सुरुवात करूयात. काहीच कळत नाहीये कोणी लिहिलं असेल हे पत्र. मर्डर आधी यांनीच तर लिहिलं नसेल ना? नाही, तसं काही असलं असतं यांनी मला याबद्दल सांगितलं असतं ना. मग यांनी नाहीतर कोणी लिहिलं असणार. मला ही गोष्ट लवकरात लवकर गोपाळच्या कानावर घालावी लागेल. त्यांना लवकरात लवकर या पत्राबद्दल सांगावं लागेल. आत्या, लालीन भाऊजीचे भांडणं मिटले वाटतं. काल रात्री भांडणाचा आवाजच आला नाही. होय की ग, मी आधी जागीच होते. म्हटलं परत भांडणं बिंडणं झालं की समजवता येईल त्यासनी. पण नशीब भांडणं नाही झाली ती. काय लाली? हो, नाश्ता करून जावा ना. नाही नको, दुकानात कामं खोळंबलेत. दुपारी डायट जेवायलाच येईन. बरं चालेल, पण लवकर या. येतो. आणि व्यवस्थित गाडी चालवा. लवकर या. हा? होय होय. या दोघांची युती कशी काय झाली? हा? अहो झाले ते महत्वाचं. आता सुखाने संसार करू दे म्हणजे झालं. जा बदामाचं दूध घेऊन या. बर आणते. मी आणते. असं काय घडलं एका रात्रीत? ती दोघं एकमेकांची काळजी घ्यायला लागली. एकमेकांवर एवढं प्रेम होतं जायला लागलं यांचं. ही जर असंच चालू राहिलं
तर माझ्या सुधाकरच्या हाताला कायच लागायचं नाही. त्याचा बाप सगळं ह्याच्याच नावावर करून टाकल. अहो ऐका ना, आपण फसलोय, आपल्याला कोणीतरी फसवतोय. या आत्या. अहो हे बघा, हे पत्र आलंय यांचं. थांबा, शांत व्हा. कसं शांत हो मी? तुम्हाला काही कळत नाहीये का? म्हणजे बघा ना, यांचा खून झालाय आणि तरी सुद्धा यांच्या नावाने पत्र आलंय. तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाहीये का? मला सांगा, कुणी लिहिलं असेल हे पत्र? मी लिहिलंय. काय? नमस्कार. माझं नाव गोपाळ. हे टेलरिंगचं दुकान जे आहे ना ते आमचंच आहे. काय मुंबईवरून आली का गाडी? होय होय. गावात टेम्पो वाटतंय. नाही, इथला नाही टेम्पो, मुंबईचा आहे. अच्छा. आणि संध्याकाळी परत मुंबई. तुमचं माल उतरून होईपर्यंत माझं एक काम कराल का? माझं एक पार्सल मुंबईला सोडायचंय. तेवढं करा की. नाही, तुमचा माल उतरून होईपर्यंत तुमच्याकडे आणून देतो. होय. तुझं कसलं रे काम? आणि मुंबईला कोण आहे तुझं? हाय कोणीतरी, तुला सांगतो नंतर. हो, आलो जाता, जाऊ नका. होय, या लवकर. अरे बघतोयस काय, आटप की लवकर. माफ करा बरं का, जरा उशीर झाला खरंच. हे घ्या पत्र. मुंबईला पोहोचल्यानंतर आठवणीनं पोस्टात पोस्ट करा. हा थांबा, एक काम करा तुम्ही. हे राहू द्या, हे अजून राहू द्या वर खर्चाला. तुम्ही आमचं एवढं महत्वाचं काम करताय, राहू द्या. तुमचं नाव काय म्हटलं? गोपाळ. गोपाळ शेठ. आता मुंबईत गेल्या का नाही, पहिल्यांदा तुमचंच काम करतो. चला येऊ का? हो या. तुम्ही एक काम करा, हे पत्र घ्या, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला? पण का? हे सगळं कशासाठी? सिंपल आहे. हे बघा, हे पत्र आलंय मुंबईवरून. याचा अर्थ तुमचा नवरा मुंबईला आहे असं काल्पनिक चित्र तयार करायचं, बरोबर? आता मुंबईला तुमचा नवरा आहे आणि तुम्ही मुंबईला गेला तर तुमच्यावरही कोणाला संशय येणार नाही, कळलं? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही किती सोपं केलं माझ्यासाठी हे सगळं. तुम्ही किती करता हो माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही नसतं तर माझं काय झालं असतं काय माहित. तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. फक्त मी सांगतोय तेवढं करा. लवकरात लवकर हे पत्र घ्या आणि पोलीस स्टेशनला जा. आणि हा, वाटेत जो कोणी माणूस भेटेल, जी कोणी बाई भेटेल, तिला ओरडून आनंदानं सांगा, माझा नवरा सापडलाय, तो मुंबईला आहे, कळलं? हो हो, कळलं मला. तुम्ही सांगितलं, आता तसंच करते मी. तुम्ही किती हुशार आहात हो. असं वाटतं तुम्हाला या खुनांचा अनुभव आहे. तुम्ही याआधी खूप खून केले आणि त्यातून व्यवस्थित बाहेर पडलात. अहो, मी गंमत केली. मला माहिती आहे हे सगळं तुम्ही माझ्या काळजीपोटी बोललात. चला आता येते मी. आणि तुम्ही सांगितलं तसंच सगळ्यांना सांगते की हे मुंबईला गेलेत म्हणून. येते मी. वहिनी, वहिनी, इकडे कोण? इकडे मला ओळखलं का? तुमच्या घरी आलो नव्हतो मकरंद दादाची औषध द्यायला. हो हो, आठवलं ना. तुम्हीच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते ना? हा
बरोबर. कुठे आहेत मकरंद दादा, कुठे आहेत? लागला का पत्ता? हो कळालं ना यांच्याबद्दल. हे मुंबईला गेलेत. भारीच आहे की डाउनलोडिंग. त्यांनी मुंबईला नवीन बिझनेस सुरू केलाय, त्यासाठीच ते तिकडे गेलेत आणि त्यांनी मला सुद्धा तिकडेच बोलून घेतलंय. वा वा वा. आता या पत्रामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. हे पत्र मिळाल्यामुळे पोलीस ती केस कायमची बंद करतील. फक्त त्या सुधाकरनं विनाकारण संशय नको घ्यायला. आता लवकरात लवकर मनीषाकडून पैसे घेऊन इथून गायब व्हावं लागेल.